जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर्कशास्त्रामध्ये, लॉजिकमध्ये सायन्स अँड आर्ट म्हणजे शास्त्र आणि कला असा भेद करतात. हा आपल्याकडे असं आहे, शास्त्र पाडलं होतं ना, एक ग्रंथ आहे सर ब्रजेंद्रनाथ सील यांचा, दी पॉझिटिव्ह सायन्सेस ऑफ दी एन्शंट हिंदूज. म्हणजे बायोलॉजी, बॉटनी, मेडिसिन हे सगळी जी शास्त्र आहेत ना, ती आपल्या देशामध्ये किती प्रगत झाली होती याचा एक ग्रंथ आहे. एक उदाहरण तुम्ही आयुर्वेद घ्या. आयुर्वेदामध्ये त्यांची ती त्रिदोष हे सगळं आहे ना, पण सध्याचं जर तुम्ही वैद्यशास्त्र पाहिलं तर अचंबा वाटेल एवढं प्रगत झालेलं आहे. हे काय आहे तर असं असतं, सिद्धांत जरी असला तरी त्या सिद्धांताचा व्यवहार व्हावा लागतो, आणि व्यवहार ही कला आहे. शास्त्र पुष्कळ आहे पण त्याची कला व्हावी लागते ना. म्हणून या युगाचं जर महत्त्व असेल तर तंत्रशास्त्र फार वाढलं, टेक्नॉलॉजी. बरं का, सायन्स तर आहे, त्यात शंकाच नाही. म्हणजे एक उदाहरण घ्या ना, की आइन्स्टाईनने रिलेटिव्हिटी थिअरी काढली. अहो ती थिअरी काय पुष्कळांना कळणारी नाही, पण त्याच्यावरून रॉकेट तयार झालं जे चंद्रापर्यंत पोचू शकेल असं. ही टेक्नॉलॉजी, हे तंत्रशास्त्र. तसं मला काही तेच सांगायचं नाही. तसं अध्यात्माचं शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. शंकराचार्यांचं जे अद्वैत आहे ना, हा सिद्धांत आहे, हे सायन्स आहे. पण त्याचा व्यवहार म्हणजे परमार्थ, त्याचा व्यवहार म्हणजे अध्यात्म. आणि जसा आइन्स्टाईन आहे किंवा तो ओपेनहायमर होता ज्याने ॲटम बॉम्ब तयार केला, तो हे जसे तंत्रशास्त्रज्ञ होते, तसं या शास्त्रामध्ये जर पारंगत कुणी असतील तर तुकाराम महाराज आणि महाराज आहे, की त्यांनी वेदांत तर व्यवहारात आणला ना, साध्या माणसापर्यंत पोहोचवला. अहो तुम्ही साधी गोष्ट घ्या, या आपल्या सिद्धींच्या मध्ये दूरदर्शन ही एक सिद्धी आहे. बरा नवा शब्द त्यांनी कळलाय, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही सिद्धी आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. अण्णासाहेब पटवर्धनांची आई होती, तेव्हा तिला अशी शक्ती होती की अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध चाललं होतं, घर बसल्या ती सांगे काय चाललंय ते, तिला दिसायचं. ही दूरदर्शनची सिद्धी आहे. बरं का, ती कोणाला असायची? अहो ज्याचं साधन आहे, ज्याला हे आहे त्याला असायची. आज तुमच्या आमच्या घरामध्ये ती येते. तसं या पुरुषाने अध्यात्म आपल्या साध्या माणसापर्यंत आणलं, अध्यात्म आपल्या घरामध्ये आणलं, आणि त्याला नामस्मरण असं म्हणतात. बरं, त्यात सुद्धा गंमत अशी आहे, तुम्ही असं विचाराल की हे नामस्मरण तुम्ही म्हणता, पण याची म्हणजे प्रक्रिया काय आहे, प्रोसेस याची. तर मला एक आठवतं, तुम्हाला ऐकून ठाऊक असेल, सुपरसॉनिक एअरप्लेन्स असतात. बरं का, माझं सायन्सचं ज्ञान अगदी तोटकं आहे बरं का, अध्यात्मापुरतं आहे एवढं मात्र खरं, बाकी नाही. तेव्हा म्हणून काही तज्ज्ञांना पुढे बसवलं, म्हणलं चुकलं तर कान धरावं आपला. आमचे कान लांबच आहेत आधी, पण तो धरायला हरकत नाही. बरं का, तेव्हा त्याची गंमत अशी आहे त्या एरोप्लेनची, की ते उडालं म्हणजे साध्या याच्यासारखं उडतं. नंतर सुपरसॉनिक याचा अर्थ आवाजापेक्षा जास्त गतीनं ते जातं. बरं का, कल्पना करा काय असेल त्याची गती. तेव्हा ते काय होतं की ते सुरू झालं की त्याला गती येता येता आवाजाच्या गती इतकी गती येते, आणि त्या गतीच्या पलीकडे जाताना स्फोट होतो मोठा, त्याला सॉनिक बँग असं म्हणतात. बरं का, आणि मग ते जातं पुढे. तसं या नामस्मरणाचं असं आहे की आपल्याकडे ग्रंथीभेद म्हणून सांगतात बघा, ग्रंथीभेद. त्या ग्रंथीभेदाचा अर्थ असा आहे की माणसाचं
दृश्य, त्याच्या मनातलं दृश्य आणि अदृश्य, तर दृश्यापर्यंत तो आला की अदृश्यात जाताना स्फोट होतो, त्याला शून्य असं म्हणतात. ते कुठे होतं की नाम घेताना तो व्यापक होत जातो, त्याचं मन व्यापक होत जातं. व्यापक व्हायला लागलं की पश्यंती वाणीमध्ये आल्यावर पश्यंतीच्या पलीकडे जाताना, परेमध्ये जाताना त्याचा दृश्याशी संबंध सुटतो आणि पलीकडे जातो. बरं, असं ते आहे. सांगण्याचा हेतू असा, मग आपण काय करावं त्याने असं सांगून ठेवलंय. तुम्ही नाम घेताना तुमची एकाग्रता होत नाही, तक्रार आहे ना तुमची, प्रत्येकाची तक्रार आहे. मग त्याला मी असा प्रश्न विचारतो, काय रे भाऊ तुझी तक्रार, तुझी एकाग्रता कुठे होती? कुठेच होत नाही. अरे मग नामच होत नाही, याला काय करायचं? बरं का, काही लोक म्हणतात तसं नाही. त्यांनाच विचारलं, टी व्ही पाहताना होते की नाही? नाही का? होते म्हणाले. अरे मग ते पाहताना जे होते म्हणजे एकाग्रता होण्याची शक्ती आहे, त्याची आवड आहे, ते खरं वाटतं. तसं नाम खरं वाटू लागले की तिकडे एकाग्रता होईल. हे पटत नाही माणसाला. बघा, त्याला असं वाटतं गुरुनी कृपा करावी म्हणजे डोक्यावर हात ठेवावे. बरं का, गंमत अशी आहे, डोक्यावर हात ठेवला आणि वेळ लागले तर चालेल का? ठीक आहे, उगीच काहीतरी कल्पना करायची. हो, मला सांगण्याचा हेतू असा आहे, महाराजांनी काय सांगितलं की म्हणाले आपण नाम घेताना नामाच्या नादाकडे लक्ष देऊन घ्यावं. आहे ना सांगितलेलं. याचं कारण असं आहे, हे म्हणजे साधन नाही आहे, अतिशय गहन आहे. हे काय आहे, आपण बघा या विश्वामध्ये पंचमहाभूतांचं आहे ना, जडद्रव्य किती आहे? 3/4 जडद्रव्य आहे म्हणतात या विश्वामध्ये भरलेलं. केवढ्या त्या आकाशगंगा केवढी आणि त्या ग्रह केवढे, काय तारे किती, केवढं विलक्षण आहे. कांट नावाचा आपल्या शंकराचार्यांच्या सारखा एक युरोपियन तत्वज्ञ होऊन गेला. बरं का, 18व्या शतकाच्या शेवटी. तो काय म्हणतो, 2 गोष्टीनं माझं मन मोहून जातं. एक, दी स्टारी हेवन्स अबाव, म्हणजे आकाशातले तारे पसरलेले, आणि माणसाच्या अंतःकरणात असलेली चांगले न वाईट जाणण्याची शक्ती, दी मॉरल लॉ विदिन. बरं का, इतकं त्याला त्या आकाशाचं वाटत होतं. काय विशालता, काय जडद्रव्य. म्हणजे आपल्या अनुभवाला येणारं जे जडद्रव्य आहे ते विश्वव्यापी आहे. तसं पाणी सुद्धा विश्वव्यापी आहे, आग सुद्धा विश्वव्यापी आहे, वायू सुद्धा विश्वव्यापी आहे, आणि आकाश विश्वव्यापी आहे ना. आकाशाचा धर्म शब्द आहे, तेव्हा नाम हे आकाश रूप आहे. त्याचा नाद जर ऐकत राहिलं तर आपलं मन आपोआपच सूक्ष्म झाल्याशिवाय राहणार नाही. एम आय राईट? बरोबर आहे ना. म्हणजे केवढं महत्व आहे. नाम आपण घेताना नामाचा जो नाद आहे त्या नादामध्ये जर तल्लीन झाला तर तो चालला, मध्यमेत जाईल, पश्यंतीत जाईल, आणि पुढे तो बँग होईल, स्फोट होऊन दृश्याच्या पलीकडे जाईल. बरं, हे नामाचं महत्व आहे. आपलं ठरलं होतं ना नामाची प्रक्रिया काय आहे ती. आता त्यात एक गोम आहे. आपण नाम घेताना एक कमाल करावी. आपल्याला त्याच्यामध्ये रमण्याकरता लय पाहिजे. लय, लयचा अर्थ इंग्लिशमध्ये रिदम म्हणतात. आणि मला वाटतं गाण्यामध्ये जर लय चुकला तर सगळंच चुकलं, नाही का? असं काहीतरी असेल त्यांच्यामध्ये. म्हणजे तबला एकीकडे, हा गातो एकीकडे, ऐकणारे तिसरीकडे, असं होत असेल काहीतरी. लय ही फार महत्वाची गोष्ट आहे. याला की नाही मराठीत शब्द, आपला हार्मनीला शब्द नाही आहे, तो संवाद शब्द निर्माण केला आहे. अरविंदांचं एक वाक्य आहे डिव्हाइन लाईफमध्ये, परमार्थ काय आहे म्हणाले, सर्व अविरोध, विरोध नाहीसा होणं. पण त्यांचं वाक्य छान आहे, ऑल प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ आर प्रॉब्लेम्स ऑफ हार्मनी. वा, मनातला विरोध नाहीसा होणं, माझा आणि विश्वातला विरोध नाहीसा होणं, मनातला विरोध नाहीसा होणं, अविरोध. आणि शंकराचार्यांनी सत्याचं लक्षण सांगताना अविरोध असं सांगितलेलं आहे. तेव्हा माझं नाम चालताना मी त्यामध्ये लय निर्माण केली पाहिजे. ती लय आल्यानंतर ते कन्नलगडचे स्वामी रामदास म्हणायचे, देर इज अ मेलडी इन द नेम. काय
मग पुढे म्हणाल देयर इज अ म्युझिक ऑफ द नेम. ती आहे की नाम घेताना डोल येतो माणसाला त्या नामामध्ये रंगताना, बरं का. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आपल्याला, नामाची प्रक्रिया ही अशी आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये आपण लय लागला पाहिजे आपला, आणि लय लागला ना की तो देहाला विसरला. देहाला विसरला की परमार्थाची वाटचाल सुरू झाली. बरं, आपल्याला शक्ती आहे. अगदी साधी गोष्ट घ्या, आपण झोपेमध्ये विश्रांती घेतो, झोप लागली की विश्रांती घेतो. काय होतं त्यावेळेला, आपलं मन लयावस्थेत जातं, त्याचा लय होतो मनाचा, म्हणजेच आपल्याला होतं. तसं नामामध्ये जागेपणी जाणं म्हणजे समाधी. झोप आणि समाधी बाहेरून फरक काहीच नाही. याला एक युक्ती आहे, सांगतो आपलं. महाराज एकदा म्हणाले, ज्याला जरा वेदांताचं अध्ययन आहे किंवा आवड आहे त्याला युक्ती सांगतो. म्हणाले, तुम्ही नाम घेताना हे तर कराच, नामाचा जो प्रवाह चालतो, नाद चालतो, अहो असा अनुभव येतो की नामाचा जो प्रवाह चालला, अगदी 15 मिनिटं का होईना, 20 मिनिटं का होईना, प्रवाह जो चालला, बरं का, तर माणूस त्या प्रवाहामध्येच रंगून जातो, त्याचा लय लागतो. अशी अवस्था येते. ज्याचा 24 तास अखंड लय लागतो त्याला अजप म्हणतात. तो बाहेर येतच नाही, किंबहुना तो नामाच्या आधी इतका होऊन जातो की त्याला बाहेर येण्याला कष्ट पडतात. बरं का. तेव्हा महाराज काय म्हणाले, जो जरा वेदांती आहे त्याने काय करावं म्हणाले की आपण नाम घ्यावं, नामाच्या नादाकडे लक्ष द्यावं, आणि तो नाद कुठून येतोय याची चौकशी करावी. नाम कुठून येतंय हे पाहावं. काय सुंदर आहे बघा. म्हणजे बाहेर कसं लक्ष राहील सांगा. तो जो पाहायला लागला, आत माझं नाम चाललंय, हे येत आहे तरी कुठून. माझी खात्री आहे तो आतमध्ये आत्मस्वरूपापर्यंत पोचेल, कारण तिथूनच आहे ना ते सगळं. तेव्हा नामाची प्रक्रिया इथे मी थांबतो, कारण आपला विषय तो नाही. खरं सांगायचं म्हणजे निरूपण म्हणजे नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या म्हणून जय जय रघुवीर असं म्हणतो म्हणून संपवायचं सगळं, हे खरं निरूपण आहे. पण असं आहे, लग्न बघा मुहूर्ताचं असतं, नाही का. काय मुहूर्त काय 1-2 मिनिटं सुद्धा असतो नसतो, झालं एवढंच लग्न. पण 4 दिवस बेंड बाजा वाजवा, लोकांना बोलवा, गोंधळ करा, हे सगळं असतं ना. त्यापैकी निरूपण आहे बघा, दुसरं काय नाही. हां, तेव्हा नामाची प्रक्रिया हे की नाही करून पाहो. गमतशे एक पॉलिटिकल सायन्स घ्या, राजनीतीशास्त्र घ्या, त्याच्यामध्ये लोकशाही आहे, झोटिंगशाही आहे, डिक्टेटरशिप आहे, आमकाय तमकाय सगळं आहे. ते प्रत्यक्षात येणं ही खरी महत्वाची गोष्ट आहे. तसं या नामाच्या अध्यात्मामध्ये पुष्कळ ऐकलं, पुष्कळ लोकांना सांगितलं, त्यात उतरलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं येईल बघा. आपण महाराजांच्या जवळ कबूल करा, महाराजांजवळ आलात ना कबूल करा की मी पुढच्या वर्षी जर यायचं झालं तर नाही तर आपलं मी नाम घेईन, बघू काय होतंय. नुकसान तर होणार नाही, मी खात्री देतो. देणं नाही, घेणं नाही, पैशाचा व्यवहार नाही, सगळं तिथे खिसा पाकिट सांभाळो एवढंच आहे ना, त्याचा संबंधच नाही आहे इथं काही, पैशाचा संबंधच नाही. बरं, वेळही फार लागत नाही, पण आपण घ्यायला लागा. किती दिवस आता चालायचं. काळ फार कठीण येत चाललाय. बरं काय सांगू आपल्याला, स्वार्थ स्वार्थ म्हणजे इतका वाढलाय, काही कल्पना नाही. मला एक आठवतं, ते केशवराव भोळे म्हणून एक ग्रस्त होते. ते मेडिकल याचे कोर्सचे 4 वर्ष शिकले आणि पुढच्या वर्षी त्यांनी सोडून दिलं. का तर भास्कर बुवा बखले नावाचे एक महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रवीण आणि मोठे गाणारे होऊन गेले. काय ही आहे शोकांतिका, त्यांचं गाणं रेकॉर्ड केलेलं नाही बघा, बरं का. तेव्हा त्यांचं गाणं असलं की हे भोळे तिथे असायचे. म्हणजे ते डॉक्टर सोडूनच दिली त्यांनी, मग ते डॉक्टर झालेच नाही. 4 वर्ष अभ्यास करून त्यांच्या नादी लागले. तर त्यांची ते एक गोष्ट सांगत, ते मला फार आवडलं. ते काय म्हणायचे त्यावेळेस, आता मला वाटतं 30-40 हजार रुपये काहीतरी घेतात गाण्याला, बरं का. आज सगळं विचित्रच झालंय हो. 30-40 हजार रुपये एका याला घ्यायचे म्हणजे काय असेल बघ, राम जाणे. तर आपला काही त्याचा संबंध नाही. तेव्हा मला वाटतं कीर्तनाचा सुद्धा रेट वाढला असावा आता. हो, मग सगळे करतात, आम्हाला काय हरकत आहे करायला, अशा पाहिजे ते. तर ते सांगायचे काहीतरी 30-40-50 रुपये मैफिलीला घ्यायचे.
आणि ते काय करायचे, पैसे दिलेले मोजायचे सुद्धा नाहीत. एक यांच्याजवळ तरी द्यायचे, ठेवा म्हणायचे, किंवा आपले नुसते खिशात घालायचे. पुष्कळ वेळा म्हणजे लोक 5,000 रुपये कमीच द्यायचे. तर एकदा काय झालं, ते म्हणाले की अहो बुवा, आणि बरंच संसार होता हो, 2 मुली घरामध्ये, असा मुंबईत त्या याच्यात राहायचे ते. तेव्हा तर ते काय म्हणायचे, याची किंमत नाही म्हणली मला. माझी जी विद्या आहे त्या विद्येमध्ये मी रमतो आणि त्या रमण्याने जो लोकांना आनंद होतो त्याची मला किंमत आहे. हा, हे निस्वार्थी पण कसं आहे बघा. आता पाहायला मिळेल नाही, माझ्या म्हणण्याचे तुमच्या लक्षात आला ना, इतका व्यवहार स्वार्थ लोकांच्या रोमारोमात आहे. काळ फार कठीण आहे. माणूस माणसाला खायला उठेल, महाराजांचे शब्द आहेत बरं, माणूस माणसाला खायला उठेल अशी परिस्थिती येणार आहे. या परिस्थितीमध्ये महाराजांचं आश्वासन आहे की तो तुम्ही नाम घेतलं तुम्हाला परमात्मा सांभाळील, कारण ती सत्ता तुम्हाला सांभाळील ना. तुम्ही परवा मी सांगितलं ना, घरात सुद्धा आता इतका स्वार्थ आहे की ते युरोपियन लोक म्हणतायत आणखी 25 वर्षांनी, 1 जनरेशननी कुटुंब संस्था संबंध विघटित होऊन जाईल, डिसइंटिग्रेट होऊन जाईल. काय असेल मला सांगा, नाही का? मग म्हाताऱ्या माणसाने काय करायचं? आज आलीच आहे परिस्थिती, काय करायचं अशा वेळेला? हातपाय थकला म्हणजे कोण आहे तुमचं मग जगामध्ये? विचार करा आपण. माणूस की नाही म्हणजे पैसा असून सुद्धा, बरं का, तुम्हाला वाटतं पैशानेच काही कोणी तुम्हाला मदत करील असं नाही, पण माणुसकीच राहिली नाही. अशा काळामध्ये अध्यात्माचं टिकवायचं असेल, मनाचं समाधान टिकवायचं असेल, नामाशिवाय दुसरा मार्ग नाही ध्यानात ठेवा आपण. याला कोणाची उपाधी नाही, कोणाचं मदत लागत नाही, आपली सद्बुद्धी लागते. आणि ती दृष्टी ठेवून महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, केवढे आपण धन्य आहोत मला सांग. तेव्हा हा विषय राहू द्या. आता पुढचा विषय कालचा तुझा राहिलेला आहे. महाराज काय म्हणाले की माणूस हसतो आणि माणूस रडतो. तेव्हा याचा अर्थ असा की माणूस म्हटला म्हणजे हसणं आणि रडणं स्वाभाविक आहे. मग ते म्हणाले याचा उपयोग काय करता येईल? तर म्हणले प्रपंचात काही घडलं तरी हसावं आणि काही भगवंताचं दर्शन होत नाही म्हणून रडावं. याचा अर्थ असा की माणसामध्ये अशी काहीतरी दिव्य ओढ आहे, त्या ओढीला वाट करून द्या. ते म्हणाले जगात दुःख करण्यासारखी अशी गोष्टच नाही, एकच दुःख करण्यासारखी गोष्ट आहे, भगवंताचा विसर पडला की दुःख करावं, हे त्यांचं म्हणणं आहे. बघा त्यांचं कसं हे आहे. तेव्हा माझ्या म्हणण्याचा हेतू असा की ही की नाही समग्र दृष्टी आहे प्रपंचाबद्दल. ते काय म्हणायचे, तुम्ही लग्न केलं, कोणा त्या अग्निब्राह्मणासमोर तुम्ही लग्न करताना यात काय गैर आहे? यात भगवंताच्या विरुद्ध असं काय आहे? त्यात भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ही समग्र दृष्टी, होलिस्टिक व्ह्यू. प्रपंचात काहीही गैर नाही. जर असं आहे तर आपली प्रत्येक क्रिया आपल्याला भगवंताकडे नेऊ शकेल, हे ध्यानात ठेवा आपण. ती कशी करता येईल? एक अगदी सुंदर उदाहरण सांगतो आपल्याला. आपण इथे जेवतो, बरं का, जेवल्यानंतर आपण विचारतो का हो जेवला का तुम्ही? आपण काय म्हणतो का हो प्रसाद घेतला का? अन्न तेच असतं ना, तुम्ही जे घरी कराल तेच अन्न असताना एक पक्वान्न घ्या, एक शिरा घ्या. तुम्ही घरी केलेला शिरा या दृष्टीनं इथल्या शिरापेक्षा काय निराळा असतो? पदार्थ तेच, त्याचं तेच, टेक्निक तंत्र तेच, सगळं भाजणं आमकं सगळं तेच, पण त्यात महाराज असल्यामुळे तो प्रसाद झाला. तेव्हा कर्म हे जडच आहे, कर्मात काय फरक आहे? पण त्या कर्मामध्ये परमात्मा घातला की ते दिव्य बनतं. म्हणून आपल्या प्रपंचामध्ये जर प्रत्येक क्रियेमध्ये आपण आपला परमात्मा घातला, आपले गुरु घातले, तर तो परमार्थच होईल यात शंका नाही. बरं, मग परवाची मी नाथांची ओवी सांगितली ना आपल्याला, तैसे गृहाश्रमू न सांडिता, काय नाथांचं आश्वासन आहे. आणि नाथ सांगितलं ना महाराजांचं वाक्य, महाराजांचं सर्टिफिकेट आहे नाथांना. हे म्हणजे मी अगदी प्रेमानं बोलतोय. महाराजांचं सर्टिफिकेट काय आहे? असला महात्मा जन्माला येणं हे त्या समाजाचं भाग्य आहे म्हणाले. मी म्हणेन तेच शब्द महाराजांना लागू आहे. त्यांनी तुम्हाला प्रपंच सोडायला सांगितलं नाही, काही कमी करायला सांगितलं नाही, भोग भोगा, पण त्यात मला विसरू नका एवढं सांगितलं. तर तैसे गृहाश्रमू न सांडिता कर्मरेखा नोलांडिता,
हे फार महत्वाचं वाटतं. जे तुमचं कर्तव्य आहे, आई म्हणून, बाप म्हणून, नवरा बायको काय असतील ते, ही जी कर्माची मर्यादा आहे ती ओलांडू नका. कर्मरेखा नोलांडिता निज व्यापारी वर्तता. काय धंदा बिंदा असेल तुमचा तो करा ना. आत्मबोध सर्वथा न मिळे. माझा आत्मज्ञान क्षणभर सुद्धा मलिन होत नाही हे त्यांना पाहिजे. आणि हे दुसरं समग्र मला प्रश्न विचारला, तुम्ही शब्द वापरला आम्ही कधी ऐकलेच नाहीत. ते बरोबर आहे म्हटलं. तुम्ही पंढरपूरला जाता का नाही यात्रेला? जातो म्हणाले, पण भजन करतो, बाकीचं आम्ही ऐकत नाही. हे ऐका म्हटलं थोडंसं त्यामध्ये. समग्रता पाहिजे. काय अशी वृत्ती आहे मला सांगा? त्याने जे जगत निर्माण केलेलं आहे तर त्या जगतामध्ये त्याच्या विरुद्ध असं कसं असेल? नाही. म्हणून ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे काल आपण दोष काढले आपले. मानाचं काय सांगू तुम्हाला. महाराजांचे शब्द आहेत की मधुमेह म्हणजे 2 प्रकारचा असतो. एक लघवीतून साखर जाते, ती लघवी तपासली तर सापडते. पण रक्तातली साखर जी असते ती कळत नाही. आणि पूर्वी म्हणजे मोठ्याला तुळया असत लाकडाचे, ते जसे वाळवी खाऊन टाकत, बाहेरून दिसायला तुळे, आत पोखरून गेलेली, तसं म्हणाले रक्तातली साखर माणसाला पोखरून टाकते. आणि मानाची हौस, लौकिकाची हौस ही रक्तातली साखर आहे. काय असे मोठे मोठे लोक बळी पडतात. मला एक आठवतं, कलकत्त्याला एक धर्मसंमेलन झालं बरं का. त्या धर्मसंमेलनामध्ये मोठमोठे मठाधीश आले होते बरं का. त्यांना महामंडलेश्वर असं म्हणतात. मोठे मोठे मठापती आले होते. तर काय झालं, याच्यावर ते द्वारका मठाचे शंकराचार्य याच्यावर बसलेले होते अध्यक्ष म्हणून. तर त्यांच्या माहितीचे म्हणा किंवा काही थोडे असे मठपती त्यांच्या बाजूला बसलेले होते, म्हणजे डायसवर बरं का बसलेले होते. बाकीच्यांना खाली जागा दिली होती, मोठ्या लोकांना त्या. तर त्यातले 5-10 मठपती उठून निघून गेले, आम्हाला वर जागा दिली नाही म्हणून. हा लेखाचा साधू वटपती. आणि काय मानाला भुललेला असतो बघा, नाही का. आपली अवस्था तीच आहे बरं का. ते आता आपलं कसं आहे, समजा कुठे आपण गेलो, या बस, नाही नाही ठीक आहे म्हणा, मनात असते ते बसा बरं का, पण वरून नाटक करतो लेखाचा, नाही का. अहो काय सांगू तुम्हाला, आपला माझा लहानसा अनुभव. मी कॉलेजमध्ये जाताना आमचा जिना होता, लिफ्ट बंद पडलं म्हणजे जिन्यावरून जावं लागेल. तेव्हा विद्यार्थी भेटायचे. तर काय असायचं, एक पद्धत आहे गुड मॉर्निंग म्हणायचं. एखाद्याने जर केली नाही तर मनात यायचं, हा लेखाचं मला गुड मॉर्निंग म्हणत नाही बघा, आता काय करावं. अगदी मला असं वाटलं महाराजांना माझी लाज वाटेल, काय लेखाचा मूर्ख माणूस आहे म्हणून. अतिशय कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून लौकिक फार सांभाळला पाहिजे. याचं कारण काय आहे, हा देह मी आहे, हा देह मी असल्यामुळे माझी ओळख पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, काय ओवी आहे, हा अमुका ऐसी से नोहेची लोका. से म्हणजे आठवण, हा अमुक मनुष्य आहे अशी लोकांना आठवण राहू नये अशी आपली वृत्ती पाहिजे, नाही. काय असतं बघा, काय ते असतील ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी, नाही का. आणि महाराजांचं असं असेल, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काय सांगू, महाराजांच्या जवळ हे बापूराव दामलेत ना, यांचे वडील असत बरं का. तेव्हा एकदा काय झालं, महाराज बसले होते आणि धारवाडचे 2 शास्त्री महाराजांचे शेजारी बोलणं चाललं होतं, काय विशेष नाही. सिंहासनावर महाराज बसलेले आणि ते शास्त्री होते. अशाच म्हणजे भक्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी चालल्या होत्या. इतक्यात यांचे वडील बंधू हागून आले तिथे. लहान मुलगा, 5-6 वर्षाचा मुलगा तो हागून आला. सारखा आई 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 करून ओरडायला लागला, म्हणजे मंदिराच्या दाराशी रामाच्या म्हणे. काय रे म्हणाले, तर माझं ढुंगण धुवायचं आहे म्हणाले बरं का. लहान पोर हो. तर महाराज उठले, आपली कपडी कमरेला बांधली, त्याचं ढुंगण धुतलं, आपल्या कपड्यांनी पुसलं आणि घेऊन मांडीवर घेऊन येऊन बसले त्याला बरं का. इतक्यात गणपतराव आले, यांचे वडील आले. ते म्हणाले, बा याला घेऊन जा म्हणाले. तर त्याने काय रे म्हणले, तू याला हागायला गेलं. हो म्हणले, महाराजांनी मला धुतलं बरं का. त्यांच्या डोळ्याला पाणी आलं बघा, आपल्या गुरूंनी हे केलं.
तर ते शास्त्रीयांचं बोलणं वगैरे झाल्यावर आले आणि पाया पडले, म्हणे महाराज क्षमा करा. तर महाराज काय म्हणाले, तुम्ही सगळे कोण आहात, माझी मुलं आहात ना, आणि माझी मुलं तर मुलांचा मुलगा म्हणजे नातू जास्त आवडतो ना, काय मी गेले याच्यामध्ये म्हणाले, पुन्हा असं बोलू नका म्हणे. काय आणा म्हणजे स्वतःचं अमानित्व काय असेल, हा एवढा महात्मा, अरे मोठे मोठे साधू पुरुषाच्या पायाला लागायचे, त्यांनी असं कर्म करा, काय असेल तुम्ही थोडे विचार करा. नाही फार मोठी गोष्ट आहे, असं काय करता. दुसरं एक सांगतो अमानित्वाचं लक्षण, म्हणजे एक गोष्ट सांगतो. लोकमान्य तुरुंगात होते ना, तेव्हा याला आपल्या मंडेल्यामध्ये, हे म्हातारपणचं लक्षण आहे. जाऊ दे, शिंची विद्या विसरली तर जाऊ दे, नाम राहिलं की झालं, काय करायचं शिंदे, काय ते हे उपयोगी पडणार आहे काय शेवटी. तेव्हा मंडेलेल्या तुरुंगात असताना तिथे कॉलरा झाला. कॉलरा झाला तर हे राजकीय कैदी, तेव्हा यांना दुसऱ्या गावाला नेण्याकरता स्टेशनावर आणले. तर काय असे, ब्रिटिश लोक त्यांचा फार द्वेष करीत आणि हेही त्यांचा द्वेष करीत, बरं का, ते परस्परच होतं ते म्हणजे एक गमत अशी, ते तुरुंगातून आले ना परत, मध्ये गोष्ट सांगतो, तेव्हा त्यांचा मोठा मुलगा जो होता त्यांनी हॅट आणली होती, बरं का. तेव्हा ती त्याची खोलीत होती, हे सहज गेलं खोलीत, कोणाची रे हॅट म्हणले, माझी म्हणले, साहेबाची टोपी माझ्या घरात कशाला म्हणून फेकून दिली त्याने. अशापैकी होत होते. तेव्हा तिथला जो DSP होता, इथले DSP नव्हेत, तिथला तो खरा DSP होता सरकारचा. तेव्हा तो DSP युरोपियन माणूस, तो आला आणि लोक पाया पडायला लागले. त्यांची ती पगडी उपरणं सगळ्या लोकांना हिंदुस्थानात माहिती, लोक त्याचे पाय पडायला लागल्यानंतर त्याला ते आवडलं नाही, वैषम्य वाटलं त्याला. तेव्हा तो काय म्हणाला, आपण कोणत्या देशचे राजे, अमानित्व सांगतोय मी, कोणत्या देशचे राजे, म्हणजे कुच्छित बुद्धीनं बोलला. तेव्हा हे काय म्हणाले, अरे या देहाचा सुद्धा मी स्वामी नाही तर देशाचं काय विचारतोस, काय अमानित्व आहे बघा. हा खरा तत्वज्ञानी, यानेच गीता रहस्य द्यावं, नाही का. तेव्हा 3 दोष महाराजांनी सांगितले, की अमानित्व पाहिजे, अदंभित्व पाहिजे, ढोंग उपयोगाचं नाही. महाराजांना ढोंगाची फार चीड असे, अरे अतिशय चीड असे. आणि मी काल सांगितलं आपल्याला की ढोंगाचं महत्व काय आहे या दोष या दृष्टीनं, की आजच मी जे नाही ते आहे समजतो, माझा देह मी नाही, तो मी आहे समजतो. हे तात्विक ढोंगच एक प्रकारे, त्याला ते पोषण करतं. अतिशय ढोंगाचं नुकसान आहे बघा. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, स्वतःशी प्रामाणिक बनणं हा परमार्थाचा पाया आहे, की मी कुठे आहे, कसा आहे, त्याला लीनता लागते फार, की नाही माझ्या अंगी ते नाही, बरं का. तिसरं जे आपला दोष झाला, लोभ आणि क्रोध, बरं का. या 2 गोष्टी मात्र फार भयंकर आहेत. लोभाचं तुम्ही पाहताना सध्या किती पैसा पैसा पैसा, वस्तू, एखाद्याच्या घरात गेलं तर किती वस्तू असतात. मी ते वापरू नये असं माझं म्हणणं नाही, पण त्याचा लोभ किती असतो माणसाला, फार विलक्षण असतं. म्हणजे त्याचं कारण सांगतो आपल्याला. आपला देह आहे ना, हा मी समजतो, हा देह मी आहे, त्याचं एक्सटेन्शन आहे. वस्तू ही माझी, माझे पण हा त्याचा विस्तार आहे, म्हणून ती भानगड आहे. आणि महाराजांची गंमत सांगतो तुम्हाला, काय बा त्यांचं ते लग्न, नवीन एका माणसाचं लग्न झालं मुलाचं. ते म्हणाले आपला संसार कसा पाहिजे, एक पडशी नवऱ्याच्या खांद्यावर, एक पडशी बायकोच्या खांद्यावर, आणि कुठेही जावं म्हणाले. आता नाही का लगेच म्हणजे किती असतं, नाही का. नाही त्यांना ते वावडाय असं नव्हे, पण किती माझं वाढवतो आपण, नाही का. अडकण्यासंभव हा लोभ.